नमस्कार. मॉड्यूल 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आधीच्या 2 मॉड्यूल्समध्ये आपण हेरिटेज लँग्वेज लर्नर्स म्हणजे कोण आणि टास्क बेस्ड लँग्वेज टीचिंग म्हणजे नक्की काय हे पाहिलं. आता पुढचा प्रश्न जो की आपण या मॉड्यूलमध्ये आपला फोकस असेल, तो असा आहे की आपण आपल्या स्टुडंट्ससाठी कोणते आणि कसे बरं टास्क डिझाइन करायचे? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आपल्याला स्टुडंट्सच्या गरजा समजून घ्याव्या लागतात आणि ह्यालाच रिसर्चमध्ये नीड्स अनालिसिस असं म्हणतात. नीड्स अनालिसिस हा काही फक्त भाषेशी संदर्भात असलेला शब्द नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच नीड्स अनालिसिस हा वेगवेगळ्या फील्डमध्ये आपण करतो आणि त्यातनं आपल्याला काय इम्पोर्टंट इनपुट मिळतं, या सगळ्याची आपल्याला चांगलीच माहिती असेलच. सो नीड्स अनालिसिस म्हणजे काही खूप मोठा प्रोजेक्ट नाही. तर त्यात क्लासरूम लेव्हलवर त्याचा असा अर्थ आहे, की विद्यार्थ्यांना आधीपासून काय येतं, त्यांना कुठल्या गोष्टीत सपोर्ट हवा आहे आणि ते मराठी ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून मराठी कशाप्रकारे वापरू शकतील हे समजून घेणं. आणि ह्याच गोष्टींचा आपण या मॉड्यूलमध्ये थोडं डिस्कस करू आणि पाहू, वेगवेगळी उदाहरणं पाहूया. नीड्स अनालिसिस का बरं महत्वाचं आहे? तर आपल्यासाठी विद्यार्थ्यांच्या गरजा समजून जर घेतल्या नाहीत, तर काही वेळेला टीचिंग हे फक्त टेक्स्टबुक कंप्लीशन किंवा व्याकरणाची एखादी लिस्ट असेल, तर ती चेकलिस्ट म्हणून. उदाहरणार्थ, आज मी धडा नंबर 11 शिकवला, पुढच्या आठवड्यात मी धडा नंबर 12 शिकवणार, मग धडा नंबर 13 शिकवणार किंवा आज मी वर्तमान काळ शिकवला, मग मी भूतकाळ शिकवला, मग मी भविष्यकाळ शिकवला, मग मी जोडशब्द शिकवले, मग मी संधी सोडवा शिकवलं. सो नीड्स अनालिसिस न करता काही वेळेला टीचिंग पद्धती ही खूप टेक्स्टबुक डिपेंडंट होते. काही वेळेला ते उपयोगीही असू शकतं. पण हेरिटेज लँग्वेज लर्नर्ससाठी ही पद्धती पुरेशी नाहीये. त्यांच्या मराठी एक्सपोजरच्या, कॉन्फिडन्ससाठीच्या आणि त्यांना वेगवेगळ्या लिटरसी आणि स्पीकिंग अपॉर्च्युनिटीज ह्या वेगवेगळ्या असतात आणि त्यांना ते देण्यासाठी ही भाषा शिकवण्याची पद्धती ही काही वेळेला लिमिटेड ठरू शकते. नीड्स अनालिसिस केल्यानंतर टीचिंग हे अधिकाधिक लर्नर सेंटर्ड कसं होईल? स्टुडंट्सच्या रिअल लाईफ आयुष्याशी निगडीत किंवा कनेक्टेड टॉपिक्स आपण कसे निवडू शकू? कुठल्या पद्धतीने क्लिअर गोल्स आपल्या मुलांसाठी ठरवू शकू? आणि टास्क डिझाइन करताना ही माहिती आपल्याला कशी बरं आवश्यक होईल एखाद्या टास्कचं प्लॅनिंग करण्यासाठी? हे सगळं महत्वाचं ठरतं. नीड्स अनालिसिस म्हणजे स्टुडंट्सबद्दल बेसिक पण इम्पोर्टंट माहिती गोळा करणं. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण त्यांना विचारू शकतो, की ते आधीपासून भाषेशी रिलेटेड काय-काय करू शकतात. त्यांना ऑलरेडी काय समजतंय, ते कुठे-कुठे बोलू शकतायत, कुठल्या सिच्युएशनमध्ये त्यांना कम्युनिकेट करणं हे ईझी आहे, कुठे ते अडखळतात. मराठीचा वापर ते ह्या क्षणी कुठे-कुठे करतायत, घरात, आजी-आजोबांशी किंवा नातेवाईकांशी बोलताना किंवा कुठल्या कम्युनिटीच्या इव्हेंटमध्ये का फक्त सणावारापुरता त्या-त्या दिवशी जेव्हा आजी-आजोबांना किंवा नातेवाईकांना फोन केला जातो, फक्त तेवढाच आहे. हे समजून घ्या. मराठीचा वापर ते कुठे-कुठे करू इच्छितात? हा पण एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यातून आपल्याला कळतं, की इंडियाला गेल्यावर मुलांना मराठी बोलायची इच्छा आहे का? त्यांना त्यांच्या नातेवाईकांशी मराठी बोलायची इच्छा आहे का? त्यांना त्यांच्या WhatsAppवर आलेले मेसेजेस कदाचित मग ते आजीचे असू देत, आजोबांचे असू देत, ते वाचणे किंवा त्या वाचून त्यांना रिस्पॉन्ड करणे, ही त्यांच्यासाठी गरज आहे का? त्यांना आजी-आजोबांना प्रश्न विचारायला मराठीतनं, ती त्यांची एक गरज आहे का? त्यांना मराठी गाणी किंवा कविता किंवा काही वेळेला मराठी पुस्तकं, काही वेळेला मराठी मूव्हीज, काही वेळेला मराठी नाटकं किंवा BMMचे वेगवेगळे इव्हेंट्स असतील तर ते. ते त्यांना समजून घेण्यासाठी मराठी भाषा गरजेची आहे का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला नीड्स एनालिसिसमधनं मिळू शकतात. आता नीड्स ह्या फक्त व्याकरण किंवा व्होकॅब्युलरी पुरत्या मर्यादित नसतात आणि त्या एक्झॅक्टली कुठल्या आहेत, हे खरं तर शोधणं खूप कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे काही लर्नर्स सांगू शकतात, की त्यांच्या गरजा या जास्त भाषेशी निगडीत आहेत. उदाहरणार्थ त्यांना
त्यांचं व्होकॅब्लरी नॉलेज एक्सपांड करायला आवडेल. त्यांना सेंटेन्स फॉर्मेशनसाठी गरज आहे. त्यांना कुठला काळ आणि क्रियापदाचं कुठलं रूप वापरायचं किंवा लिंग कसं बदलत जातं वाक्याप्रमाणे, ह्यासाठी भाषेची गरज आहे. ह्यासाठी त्यांना मराठीमध्ये सपोर्ट लागतो. किंवा काही लर्नर्स सांगतील, की आमच्या गरजा या जास्त कम्युनिकेशनशी रिलेटेड आहेत. उदाहरणार्थ आम्हाला प्रश्न विचारणं, स्वतःबद्दल माहिती सांगणं, काही गोष्टींसाठी कारणं देणं म्हणजे एक्सप्लेन करणं किंवा एखादी चॉईस जस्टिफाय करणं. जे आपल्याला आईने विचारलं, की "अरे आज कुठली भाजी खायची आहे?" तर मला अमुक-अमुक भाजी खायची आहे. मग ती भाजी का खायची आहे? ही का नाही खायची? डे टू डे लाईफमध्ये आपल्या घरी जे डिनर टेबल अराउंड जे कन्व्हर्सेशन होतं, त्या झाल्या कम्युनिकेशन नीड्स. काही लर्नर्स सांगतील, की "नाही बाबा, आमच्या गरजा या लिटरसी रिलेटेड आहेत. आम्हाला मराठीतनं वाचणं, लिहिणं हे जास्त महत्वाचं आहे. आम्हाला मराठीत पुस्तकं वाचायची आहेत किंवा आम्हाला सील ऑफ बायलिटरसीच्या परीक्षेची तयारी करायची आहे, ज्यासाठी मराठी लेखन हेही खूप महत्वाचं आहे. किंवा काही जणांच्या गरजा ह्या सांस्कृतिक किंवा कम्युनिटी रिलेटेड असतील, की आम्हाला सणावाराला आम्हाला मज्जा जेव्हा आम्ही करतो, आमचे घरातले आई-बाबांचे मित्र जमतात, तेव्हा सगळे मराठीत बोलतात. तर तेव्हा आम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे. आमची जी भावंड भारतात आहेत, त्यांच्याशी बोलताना म्हणजे फॅमिली रिलेशनशिप्स मध्ये मराठीची गरज लागते. काही कम्युनिटी इव्हेंट्स असतात. मुलं कार्यक्रमांना जातात. मुलांच्या आई-बाबांकडे एखादा वीकेंडचा फॅमिली गेट टुगेदरचा प्लॅन ठरतो आणि अशा वेळेला किंवा इंडिया व्हिजिट्स होतात. अशा वेळेला मराठी गरजेची आहे. किंवा काही मुलं त्यांच्या गरजा ह्या पूर्णपणे कॉन्फिडन्स रिलेटेड अशाही सांगू शकतात. ते सांगू शकतात, की आम्हाला मराठी थोडंफार येतं, पण आम्ही बोलायला घाबरतो. आणि ह्या सगळ्यासाठी हे इम्पोर्टंट आहे, की मुलांच्या गरजा कुठल्या आहेत त्यांच्या मते आणि ह्या गरजांना पूरक असं वातावरण आपण त्यांना क्लासरूममध्ये कसं तयार करू शकतो? आणि मी म्हटलं तसं, हे खूप खरा कॉम्प्लेक्स प्रश्न आहे, की प्रत्येक मुलाच्या गरजा ह्यातल्या थोड्या-थोड्या सगळ्याच घटकातल्याही असू शकतात. मग अशा मुलांसाठी क्लासरूम एन्व्हायर्नमेंट कसं तयार करणं, ज्यातून ह्या सगळ्या गरजांना त्यांना पूरक हे वातावरण मिळेल, हे नीड्स एनालिसिस आपल्याला मदत करतं. आणि मी म्हटलं तसं, की ते प्रश्न कॉम्प्लिकेटेड असले, तरीही नीड्स एनालिसिस ही जी प्रोसेस आहे, ती खूप कॉम्प्लिकेटेड करण्याची काही गरज नाहीये. एक शिक्षक म्हणून आय थिंक आणि मी हे माझ्या स्वतःच्या अनुभवातनं सांगते, की तुम्ही वर्षातनं एकदा सुरुवातीला किंवा वर्षातनं 2 वेळा दर एक 5 महिन्यानंतर एखादा छोटासा सर्व्हे करू शकता मुलांबरोबर, की तुम्हाला मराठी कुठे-कुठे वापरायला आवडेल. तुमच्या मराठीमध्ये तुम्हाला काय सोप्पं वाटतं, काय कठीण वाटतं? किंवा आपण पेरेंट्सचा इनपुट घेऊ शकतो, की मुलं घरी कुठल्या अ, अ, वेळेत मराठी संभाषण करतात, ते कुणाकुणाशी बोलतात, कुठल्या सिच्युएशन्समध्ये त्यांना सपोर्ट लागतो किंवा बेसिक आय थिंक आपण सगळेच शिक्षक हे कायम करत असतो. क्लासरूम ऑब्झर्वेशनमधनं आपल्याला काही गोष्टी कळून येतात, की काही मुलांना ऐकलेलं समजतं, पण त्यांना उत्तर देता येत नाही. काही मुलांना उत्तर देता येतं, पण त्यांना भाषेची जी शब्द बांधणी आहे, त्याच्यात थोडी गरज लागते किंवा काही जण छोट्याशा ग्रुपमध्ये खूप छान बोलू शकतात आणि आपलं मत मांडू शकतात. पण तुम्ही त्यांना क्लासरूम समोर बोलायला सांगाल तर थोडीशी भीती वाटते. अशा वेळेला ऑब्झर्वेशन हे खूप मदतीचं असतं. तुम्ही एक्झिट तिकीट्स वापरू शकता. म्हणजे मुलांना वर्गात एखादा म्हणजे तुमचं 40-45 मिनिटाचं जे काही लेक्चर असेल, ते झाल्यानंतर निघताना आज तुम्हाला काय कळलं? आज तुम्हाला काय कठीण वाटलं? हे अगदी 2 शब्दात लिहायचं आणि ते त्यांचं एक्झिट तिकीट आहे. ते द्यायचं आणि मग क्लास संपला. आणि ह्यातनं आपल्याला कॅन डू चेकलिस्ट, की मुलांना एक चेकलिस्ट देऊ शकता. मी हे करू शकतो का? मी हे करू शकतो का? मी हे करू शकतो का? अशी एक 10 वाक्यांची चेकलिस्ट दिली आणि मुलांना ती चेक करायला सांगितली, की शाळेच्या पलीकडे जाऊन मी मराठी भाषेशी निगडीत या 10 मधल्या कुठल्या गोष्टी करू शकतो? किंवा मुलांना त्यांची प्रोफाईल बनवायला सांगणं, की मी मराठी किती वेळा वापरतो शाळेच्या व्यतिरिक्त. किती जणांशी मी मराठीत बोलतो. यातली कुठलीही परत एकदा या सगळ्या ॲक्टिव्हिटी करणं काही गरजेचं नाहीये. पण ह्यातली कुठलीही ॲक्टिव्हिटी करून तुम्ही मुलांच्या मराठी भाषेशी निगडीत गरजा काय आहेत, हे
जाणून घेऊ शकता. आता आपण एक उदाहरण बघूया आणि परत एकदा मी हे आपल्या सिलेबस मधनं मला माहिती आहे की कुठल्या तरी आता मला लेवल एक्झॅक्ट आठवत नाहीये पण फूड रिलेटेड व्होकॅब्युलरी मुलांना शिकवणं हा एक प्रकार आहे ज्याच्यात सण असतील आणि मग त्या सणाला कुठलं फूड म्हणजे दिवाळी असेल तर दिवाळीला आपण फराळ खातो. तर तुम्हाला एक बाबा की हा तुम्हाला हे क्लासरूम ऑब्झर्वेशन मधनं कळलं की मुलांना ही फूड रिलेटेड व्होकॅब्युलरी आता येते. पण अजून एक गोष्ट आहे की त्यांना तुम्ही कुठल्याही गोष्टीला फॉलोअप क्वेश्चन्स विचारले तर त्यांना ते एक्सप्लेन त्यांचा प्रेफरन्स एक्सप्लेन करता येत नाही. त्यासाठी जी भाषा लागते त्यासाठी त्यांना सपोर्टची जास्त गरज आहे. तर ह्यातनं एखादा गोल असा तुम्ही तयार करू शकता की स्टुडंट्स 3 स्नॅक्स मराठी शाळेच्या इव्हेंटसाठी प्लॅन करतील आणि ते 3 स्नॅक्स त्यांनी का बरं निवडले हे ते एक्सप्लेन करतील. म्हणजे आता शाळेचा अॅन्युअल डे आहे तर 3 गोष्टी तुम्हाला प्लॅन करायच्या तर प्रत्येक मूल विचार करेल की बाबा कॉफी, समोसे आणि कदाचित एखादं शीतपेय असेल आणि मग ते त्यांनी का प्लॅन केलंय त्यांना का वाटतं की कॉफी, शीतपेय आणि समोसे हा करेक्ट मेन्यू आहे. त्या मागची कारणं आता ती कारणं ही प्रत्येक मुलाप्रमाणे वेगवेगळी असतील आणि त्यातच टीबीएलटीचं सौंदर्य आहे की त्याच्यात फक्त एकच उत्तर बरोबर ही पद्धत नाही आहे आणि त्यामुळे सगळी मुलं वेगवेगळ्या पद्धतीने भाषा वापरतील. एकमेकांची उत्तरं जेव्हा शेअर करतील तेव्हा अजून जास्त व्होकॅब्युलरी एक्सप्लेन होईल. आणि मग त्याच्याशी रिलेटेड टास्क कसा असू शकतो जसं मी म्हटलं तसं की शाळेच्या एखाद्या इव्हेंटसाठी स्नॅक मेनू प्लॅन करा ज्याच्यात मुलांना व्होकॅब्युलरी तर वापरता येतेच आहे पण अर्थात त्या जोडीला त्यांचे जे एक्सप्लेन करण्यासाठीची जी व्होकॅब्युलरी आहे किंवा ती जी गरज आहे त्यासाठीही त्यांना मदत मिळते किंवा सपोर्ट मिळतो. आता गोल जेव्हा आपण सेट करतो मुलांच्या गरजा कळल्यानंतर आपल्याला गोल जे सेट करतो त्यासाठी ते गोल क्लिअर आणि ऑब्झर्वेबल असणं हे खूप जास्त मदतीचं ठरतं. आता अर्थात ह्या ज्या काही आता आपण गोष्टी डिस्कस करतोय ह्या खूप प्री प्लॅनिंग स्टेजच्या गोष्टी आहेत. ह्या तुम्हाला कुठेही सबमिट कराव्या लागत नाहीत, की अरे ह्या नीड्स आहेत आणि मग ह्या गोल्स आहेत. हे हे गोल्स आहेत. पण ह्या गोष्टी कुठेतरी ह्या गोष्टींचा विचार करून वर्गात काय शिकवायचं हे प्लॅन केलं, तर ते खूप गरजेचं आणि मुलांसाठी हेल्पफुल होऊ शकतं. तर एक सिंपल फ्रेमवर्क आहे गोल प्लॅन करण्याचं, की स्टुडंट्स विल बी एबल टू प्लस ऍक्शन आणि कॉन्टेक्स्ट. आणि ही काही गोल्सची मी एक्झाम्पल्स दिलेली आहेत. अर्थात तुम्ही सगळे तुम्हाला तुमच्या लेवलचा काय कॉन्टेक्स्ट आहे, त्यात मुलांच्या काय गरजा आहेत आणि त्या कॉन्टेक्स्ट आणि गरजांना मिळून गोल कसा करायचा, ह्यासाठी तुम्ही सगळे मला खात्री आहे की तुम्ही एक्सपर्ट आहात. पण ही उदाहरणं मी एक सिलेबस चाळून की अरे आपण हे हे करू शकतो अशी दिली आहे. मी तुम्हाला पुढच्या स्लाइडवरती काही वीक गोल आणि स्ट्रॉंग गोल ह्याची उदाहरणं दिली आहेत. सो तुम्हाला हवं असेल तर व्हिडिओ तुम्ही पॉज करून काय बरं फरक आहे, वीक गोल म्हणजे काय, त्या गोलमधून एक्झॅक्टली कसं शिकवायचं ह्याचं क्लिअर उत्तर मिळत नाही. पण तुम्ही जेव्हा गोल तुमचा जितका क्लिअर आणि स्ट्रॉंग असतो तेव्हा त्या गोल नंतर कसं आणि काय शिकवायचं ह्याचं आपसूक आपल्याला उत्तर मिळतं. सो परत एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून वीक आणि स्ट्रॉंग गोलची एक्झाम्पल चालू शकता, वाचू शकता, सॉरी. आता शेवटच्या आपण टप्प्यावरती आलोय ह्या मॉड्यूलच्या, की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की नीड्स अनालिसिस, गोल सेटिंग आणि मग टास्क डिझाईन हे एकमेकांशी कनेक्टेड आहे. जर नीड्स असेल की मुलांना मराठी समजतंय पण ते बोलायला थोडं कचरतायत किंवा ते अडखळतायत, तर एखादा गोल हा असू शकतो की स्टुडंट्स विल बी एबल टू आस्क अँड आन्सर 3 सिम्पल क्वेश्चन्स. काय म्हणतात ना की विथ पिअर म्हणजे ते आपापसात एखाद्या गोष्टीचं डिस्कशन करू शकतात आणि टास्क त्याच्यावरनं तुम्ही असा डिझाईन करू शकता की फाइंड द क्लासमेट हु हॅज सिमिलर वीकेंड प्लॅन्स. मग त्यासाठी मुलं वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात आणि प्रश्न विचारून त्यांना जी उत्तरं मिळतील त्यावरनं
ते हे अनुमान किंवा निष्कर्ष काढू शकतात की कोणाचे प्लॅन वीकेंड प्लॅन सिमिलर आहे. नीड जर ही असेल की स्टुडंट स्ट्रगल विथ रायटिंग, तर रायटिंग हा मी जितक्या शिक्षकांशी बोलले आहे किंवा मी जितक्या शिक्षकांशी संपर्कात आले आहे, मला हे म्हणजे मला हे माहिती आहे की भाषा लिहिणं हे मुलांसाठी काही काही वेळा जास्त चॅलेंजिंग असतं. तर अशा वेळी गोल कुड बी स्टुडंट्स विल बी एबल टू राईट अ 4 लाईन फॅमिली मेसेज. आणि मग त्यासाठी तुम्ही टास्क असा डिझाईन करू शकता की व्हॉट्सअप मेसेज लिहा, ज्याच्यात तुम्ही तुमच्या अ, एखाद्या घरी एखाद्या कार्यक्रमासाठी इन्व्हिटेशन करून आपल्या रिलेटिव्सला पाठवत आहात, किंवा आपल्या आई बाबांचे जे इकडचे मित्रमैत्रिणी आहेत आपल्या नेबरहुड मधले त्यांना पाठवत आहात, किंवा नेबरहुड मध्ये तुमचा एखादा लेमनेड स्टँड तुम्ही असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही इन्व्हिटेशन देताय आजूबाजूच्या मुलांना. अशा प्रकारे टास्क हे तुम्ही, एकदा गोल सेट झाले, एकदा गरजा कळल्या, त्यावरनं गोल सेट झाले, आणि त्यानंतर टास्क हे तुम्ही बनवू शकता. आणि आय थिंक विथ दिस आपलं मॉड्यूल इकडे आपण हे मॉड्यूल 3 थांबवूया. तुम्हाला डिस्कशन पोस्टमध्ये नीड्स, गोल्स आणि टास्क ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे, आणि मी खूप उत्सुक आहे तुम्ही काय लिहिता आणि तुमच्या क्लासरूमशी रिलेटेड कशी एक्झाम्पल्स शेअर करता. सो डिस्कशन पोस्टमध्ये भेटूया. थँक्यू.